बातमी आहे राज्यात सुरू असलेल्या काका पुतण्यांच्या यात्रांची। एकीकडे नाशिकात अजित पवारांची जनसंवाद यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे जनसन्मान यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे। नाशिकात अजित पवारांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं, तर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये शिवस्वराज्य यात्रेचा दिमाखात प्रारंभ करण्यात आला। यावरून राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काका विरुद्ध पुतणे असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। प्रतिसाद भुजबळ साहेबांचं आगमन झालंय, सगळ्यांसाठी टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या अजितदादांच्या शिलेदारांनी रसद घेतली आहे। शिवस्वराज्य यात्रेचं नियोजन अजित पवारांचे समर्थक विलास लांडेंकडून करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये तयारीचा आढावा घेताना विलास लांडे दिसून आले। यात्रेच्या नियोजनाबाबत लांडेंनी माध्यमांशी मात्र बोलणं टाळलंय। तर अजित पवारांचे खंदे समर्थक असणारे विलास लांडे यांनी शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेचं नियोजन केल्याचं कळतंय। त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेताना विलास लांडे पाहायला मिळाले। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर। सचिन, नेमकं चाललंय काय? अजित पवारांचे जे खंदे समर्थक आहेत विलास लांडे, हे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जी शिवस्वराज्य यात्रा आहे त्याचा आढावा घेताना दिसले। नेमकं काय चाललंय म्हणायचं? अगदी बरोबर आहे। विलास लांडे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भोसरी असेल पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये दिसत आहेत। काका पुतण्यांची जी सध्या यात्रा हे निघालेली शिवयात्रा, त्याला उत्तर देण्यासाठी जी यात्रा जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील यांनी जुन्नर ते भोसरीपर्यंत आजचा त्यांचा जो दौरा आहे त्यामध्ये जे विलास लांडे यांचं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोरच या यात्रेचं जो समारोप आहे आजच्या दिवसाचा तो होणार आहे। त्याची सभा तिथे होणार आहे, अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील यांची। आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विलास लांडे यांनी थेट सभेच्या ठिकाणी जात एक प्रकारचं संशय निर्माण केल्याचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि असं संपूर्ण परिसरामध्ये चर्चा जी आहे ती विलास लांडे यांनी या संपूर्ण जी जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील यांच्या यात्रेसाठी रसद पुरवली का काय, अशा पद्धतीची चर्चा ही संपूर्ण परिसरामध्ये होते। पण एकंदरीत विलास लांडे यांची भूमिका कायमस्वरूपी संशयास्पद अशी असल्यामुळे आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये विलास लांडे असल्यामुळे नक्कीच सचिन, जरी विलास लांडे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असले तरी मात्र या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।